श्री स्वामी समर्थ, जय गजानन. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, गावरान भाजी भाकर या चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत ज्वारीचे पापड. आम्ही त्याला सांडाय म्हणतो, तुम्ही काय म्हणता ते माहीत नाही. पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर चला आपण आता व्हिडिओ सुरू करू. तर त्याच्यासाठी आपण घेतला पहिला हा एक गिलास. या गिलासमध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी. आता हे पाणी आपण फुल गिलास भरून घेतलेलं आहे. हे आपल्याला टाकायचं या भगुन्यामध्ये. आणि हे बघून आपल्याला आता ठेवायचं आहे गॅसवर. तर आपण आता हे पाणी ठेवलं गॅसवर. याला आता आम्ही खिसी म्हणतो, याची खिसी घ्यायची आहे. याची खिसी घ्यायसाठी पहिले आपल्याला पाणी उकळू द्यायचं आहे. याच्यावर ठेवायचं आपल्याला झाकण. आता बघून आपण ठेवलेलं आहे. आता आपण याच्यावर झाकण ठेवू आणि पाणी उकळू देऊ. तर आपण पाणी उकळी यासाठी ठेवलेलं आहे. तर हा आपण गिलास भरून घेऊ. हे ज्वारीचं पीठ ह्याचं मोकळं करत आपल्याला याच्यात टाकायचं आहे. ह्याचं टाकून घेऊ आपण. आणि या व्हिडिओला जर कमीत कमी 500 लाईक आणि 50 कमेंट जर आल्या तर या पिठाचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या वेळेस बनवून दाखवीन. हे पीठ जे आहे थोडंसं वेगळ्या पद्धतीनं बनवावं लागते. हा गिलास घेतला आपण भरून. तर आपल्याला आता याच्यात मीठ टाकायचं आहे. आपण 1 चम्मच मीठ घेतलं, छोटा चम्मच घेतलेला पोहे खायचं. आणि हे झाकण याच्यावर ठेवून द्यायचं आपल्याला. तर आता आपलं पाणी उकळी झाली, आपण त्यात मीठ बी टाकलं. आता आपल्याला याच्यात टाकायचं पीठ. हे पीठ टाकून द्यायचं याच्यात सर्व. आणि याच्यावर हे झाकण डबल ठेवून द्यायचं. तर आता त्याला आली उकळी आणि हे आलं पीठ वर. हे पीठ वर आलं की असं बेलणं घ्यायचं. बेलण्यानं असं गर 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 फिरवत राहायचं. याच्यात गोळे राहिले नाही पाहिजेत, चोपडा उंडा झाला पाहिजे. याला म्हणतात खिशी. अशी बेलण्यानं खिशी घ्यायला लागते. अशी गोल गोळे नाही राहिले पाहिजे. तर आता आपलं हे हाटून झालं. त्याच्यावर आपल्याला अर्धा डबल झाकण ठेवायचं आहे. झाकण 5 मिनिटं होऊ द्यायचं आहे. नंतर आपल्याला झाकण डबल काढून घ्यायचं आहे. तर आपली आता खिशी तयार होत आहे. 5 मिनिटं ठेवलेलं आहे आपण तिच्यावरती. तर आपण आता हा पांढरा रुमाल घेतलेला आहे पतला. याच्यावर आपल्याला असं पाणी चौकून थोडंसं शिपळून घ्यायचं आहे, जेणेकरून चिपकलं नाही पाहिजे. आपला उंडा चिपकला नाही पाहिजे. आता याच्यावर आपलं पाणी शिपून झालेलं आहे. आता आपल्याला खिशी काढून घ्यायची आहे रुमालमध्ये. आता आपली खिशी तयार झाली. झाकारावून पहिलेच काढून घेतलं. 5 मिनिटं झाली याला. आता हे सराट्याच्या साह्यानं काढून घ्यायचा आहे. सराटा थोडासा पाण्यात डुबवायचा. चौकून चिपकलेलं सर्व काढून घ्यायचं. असं सर्व काढून घ्यायचं याच्यात. असं काढून घेतल्यानंतर सराटा बाजूला ठेवायचा आणि याला असं रुमाल गोळा करायचा सर्व. नंतर याला आपण असं मळू घ्यायचा. आपण पाणी याच्यासाठी टाकलं की हे जे आहे याच्यात काही गोळे वगैरे राहिले नाही पाहिजेत. आपण जे पापड बनवू ते चांगले आले पाहिजेत. आणि असं मळून घेतल्यानंतर जे आपण पाणी टाकलं रुमालावर त्यानं उंडा चिपकत नाही. असं मळू घ्यायचा चांगला. गरम गरमच मळायचा, अति गरम बी नाही मळायचा, जेणेकरून चटका लागला पाहिजे हाताला. आता आपला हा उंडा तयार होत आहे. आता आपण हे रुमाल असा, आता हे आपलं तयार झालेलं आहे. आता बघा हे उंडा असा चिपकत नाही. असं पाणी शिपून घेतलं रुमालावर पांढऱ्या, चिपकत नाही. असा उंडा याला म्हणतात खिशी.
आता हुंडा आपला तयार झालेला आहे. आता हा हुंडा आपल्याला याच्यातच ठेवायचा आहे आणि याचे पापड कसे बनवायचे मी तुम्हाला आता समोर सांगतो. हे जे आहे हे ज्वारीचे पापड बनवायचे बेलणे आहे. हे जर कोणाला लागले तर आम्ही ऑनलाईन देतो. आणि हे जे आहे हे ताट हे घ्यायचं जाडसर, जेणेकरून आपण असं पापड लाटू ते हे दबलं नाही पाहिजे, म्हणजे याच्यावर पापड आपले चांगले तयार होतात. तर आपण आता पापड बनवण्यास सुरुवात करू. हे आता आपण याच्यातून हा उंडा जो आपण मळून घेतलेला आहे हा उंडा आपल्याला असा घ्यायचा आहे. आता आपण हा उंडा घेतला, हा आपल्याला असा याच्यावर ठेवायचा आहे आणि थोडासा असं प्रेस करायचा, गोल बनवायचा, प्रेस करून थोडासा मळून घ्यायचा याच्यावर पण. आता आपण हा मळून घेतला. आता याच्यावर आपल्याला लाटायचा पापड. तर आपण आता हा पापड लाटण्यास सुरुवात करू. सहसा कोणी हे पापड बनवत नाही. असा हा पापड गोल लाटून घ्यायचा आपल्याला. मीडियम बनवायचा, जाडसर पण बनवायचा नाही आणि पतला पण बनवायचा नाही, जेणेकरून चिपकला नाही पाहिजे. पतला जर तुम्ही जास्त बनवला तर पापड फाटतो. कारण की तुम्ही नवीन नवीन करसान. याला असं थोडस हे करायचं, गोल असं केलं की डबल याला असं प्रेस करायचं. आता आपला पापड हा लाटून झालेला आहे. तर हा पापड आपल्याला आता काढायचा आहे. हा काळा कसा लागते ते दाखवतो तुम्हाला. आता असं वर पकडायचं आपलं ताट आणि असं अल्लादी 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 फूक मारत असा हा पापड आपल्याला काढायचा आहे. असा काढून बोटावर घ्यायचा आणि असा करायचा. हे आपला पापड काढून झालेला आहे. आता पापड आपल्याला वाळवण्यास ठेवायचा आहे. तर मी आता हा दुसरा पापड लाटायला घेतलेला आहे. हा जो पापड आहे आमरसासोबत खूप चांगला लागतो, चविष्ट लागतो आणि बनवण्यासाठी बी सोपा आहे आणि सुकायला बी जास्त टाइम लागत नाही. एका दिवसाच्या अंदर हे पापड सुकतात. आणि विशेष म्हणजे ज्वारीचे पापड आहे ते चवदार असतात खायला. हे पापड तुम्ही तळूनही खाऊ शकता आणि भाजूनही खाऊ शकता. भाजून बी खूप चांगले लागतात आणि तळून पण. आता हा पापड आपला बनवून झालेला आहे. आता आपण पापड काढून घेऊ. पापड आपण काढून घेऊ. आता त्याला फूक मारत मारत काढायचा आपल्याला. आणि वाळू कसे घालायचे ते तुम्हाला सांगणार आम्ही. असा हे 3 बोटांनी पकडायचा, थोडा 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 वळायचा, असा काढून घ्यायचा. असा काढल्यानंतर हे जे दुळली आहे ते दुळलीवर हा पापड असा ठेवायचा. हे पापड तयार करून आपले झाले. आता हे वाळू कसे घालायचे ते तुम्हाला मी सांगतो. तर चला आपण हे पाहू कसे वाळू घालायचे. तर हे जे पापड आहेत हे फक्त बाजीवरच वाळू घालायला लागतात. हे असा एक एक पापड काढायचा, असा वाळू घालायचा. पन्नीवर हे वाळू घालायचे नाहीत, कारण की पन्नीवर जर तुम्ही हे वाळू घालसान ते पन्नीला चिपकतात आणि नंतर हे निघणार नाहीत. हे जे बाज आहे हे बाज तुम्ही पाहू राहिले, या बाजूवर कुठंच पन्नी नाही आहे. हे पूर्ण बाज आहे. याच्यावर आपल्याला सगळे पापड वाळून घ्यायचे. आपले सर्व जे पापड आहे ते आपण वाळू घातलेले आहेत.
तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ. जय गजानन.